कोरोना जागतिक महामारीच्या संकटात प्रत्येक माणूस हतबल झालेला आहे. कोरोनामुळे जगासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. शहरापासून ते गावखेड्यापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले असून अशा संकटात गेल्या वर्षीपासून मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच गावकरी नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या शेतजमिनीत सीताफळ बाग व इतर जातीच्या 30,000 वृक्षांची लागवड करून संगोपन केले आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसमोर आदर्श उभा केला आहे. एवढेच नव्हे तर 5 जून वृक्ष संवर्धन दिनानिमित्त 10,000 वृक्षांची लागवड करून संगोपनाचा संकल्प घेण्यात आला. ग्रामपंचायत मधापूर येथे भारतीय जैन संघटना व फार्मर राईट्स फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गट नंबर 160 मौजे मधापुरी येथे 7 हेक्टर जमिनीवर जलसंधारणाची कामे व गुरे प्रतिबंधकवर पोकलँड मशीनद्वारे करण्यात आले. फार्मर राईट्स फाउंडेशन मुंबईचे संचालक जितेंद्र अंबस्ता यांनी दिलेल्या अर्थसहाय्यातून तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची व 10,000 वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. सार्वजनिक शौचालय व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, गटविकास अधिकारी बाला बायस, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराडे, रेशीम आयुक्त महेंद्र ढवळे, मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अमित कावरे यांच्या हस्ते महोगनीच्या 10 वृक्षांची लागवड करून 10,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मधापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप ठाकरे, उपसरपंच रवींद्र सोळंके, ग्रामसेवक रवींद्र राठोड, शिवाजी अनुसंधान केंद्र अमरावतीचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य नितेश खलोरकर, माधुरी इंगळे, संजय नाईक, शुभम साव, नंदू शिरकार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश ठाकरे, पोलीस पाटील रमेश सोळंके, कोकिडा वाढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सर्व शिक्षकवृंद व नागरिकांची उपस्थिती होती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.